धन्यवाद धन्यवाद त्यांच्याकडे. माझे मित्र माझी खरी संपत्ती असं टायटल आहे. काल वादळ वारा पाऊस आणि लाईट गेलेली होती जवळजवळ 3 तास. सगळा अंधार होता. त्या वेळेत बसून रात्री 1 वाजले हे लिहायला. तर ह्या पत्राचा अर्थ जो आहे ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की काय लिहिलेलं. 1982 SSC बॅच फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुप. आज माझ्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मन भरून येत आहे, कारण आयुष्याच्या या 60 वर्षाच्या प्रवासात मला जे सर्वात अनमोल मिळालं ते म्हणजे माझे मित्र. 1982पर्यंत आपण सगळे एकत्र होतो. हास्य, खेळ, मैत्री आणि स्वप्नांनी भरलेले दिवस. पण काळाच्या ओघात प्रत्येकजण आपापल्या दिशेने पुढे गेला आणि मग नियतीने एक सुंदर खेळ केला. 30 सप्टेंबर 2012 त्या गेट टुगेदरच्या निमित्ताने 140 वर्गमित्र पुन्हा एकत्र आले. पण त्या गर्दीतून एक खास गोष्ट घडली. आपण 20 जण असे एकत्र आलो की आजही एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. आणि या सुंदर मैत्रीच्या गोफामागे ज्याने सगळ्यांना एकत्र गुंफलं तोच या सुवर्ण माळेचा सूत्रधार मिलिंद गणबावले. मन मिळावू, प्रेमळ, साऱ्यांचा जिव्हाळा जपणारा, मैत्रीच्या या माळेतील पहिला सुवर्णमोती ठरणारा. त्याने पण अशी एक गंमत केली की मलाच सुवर्ण धागा बनवलं आणि मग सुरू झाली मैत्रीची सुवर्णमाळ तयार होण्याची गोष्ट. एक एक मोती या धाग्यात गुंफला जाऊ लागला. मिलिंदच्या सहवासातूनच या सुवर्णमाळेत अलगद गुंफले गेले शिरीष आणि संदीप. मैत्रीच्या या गोफाला आणखी रंग, ऊब आणि अर्थ देणारे 2 अनमोल मोती. शिरीष नाट्यवेडा, दिलदार, नातं जपणं ज्याला ठाऊक. भावनेच्या रंगमंचावर मैत्रीचाच कायम तो ध्वज फडकावून राहू दे. संदीप मूर्ती लहान पण कीर्ती महान, मनाने उंच आणि विशाल, स्वभावात साधेपणा पण मैत्रीत मात्र अमोल कमाल. धागा आनंदाने उजळला आणि मग या सुवर्ण माळेच्या दोन्ही टोकांना संतुलन देत सौंदर्य वाढवत अलगद येऊन गुंफले गेले राजेश आणि रत्नाकर. 2 तेजस्वी मोती ज्यांनी मैत्रीला दिली नवी झळाळी. राजेश नावाप्रमाणे राजासारखा, प्रेमाचा खरा आधार, निस्वार्थ भावनेतून देतो सगळ्यांना मायेचा सतत वर्षाव अपार. रत्नाकर नावाप्रमाणेच रत्न, चमकतो माळेत खास. मैत्रीच्या या सुवर्ण साखळीत त्याचं स्थान अगदी विलक्षण सुवास. सुवर्णमाळ हळूहळू अधिकच खुलत गेली. एका बाजूला आनंदाची चाहूल देत आला चंदू, तर दुसऱ्या बाजूला उजेड पसरवत सामील झाला प्रकाश. आणि मैत्रीचा हा गोप आणखीच सुंदर बनत गेला. चंदू लंगोटी यार मित्र, बालपणापासूनचा खट्याळ सोबती, हसवणारा, सगळ्यांना त्याच्या गमतीतून फुलतो आनंद, जिव्हाळा वाढतो साऱ्यामध्ये आपुलकी. प्रकाश डोंगरासारखा भक्कम, मनाने मोठा, विशाल, त्याच्या सहवासात मिळतो आत्मीयतेचा खरा कमाल. चंदूच्या सहवासातूनच या सुवर्णमाळेत अलगद सामील झाले RD आणि राम. 2 असे मोती ज्यांनी मैत्रीला दिला नवा रुबाब आणि स्थैर्याचा आधार. RD बालपणीच्या आठवणींचा गोड सहप्रवासी, मैत्रीच्या प्रत्येक टप्प्यावर कायम साथ देणारा विश्वासू साथी. राम शांत, स्थिर, संयमी, नात्यांचा खरा आधार. त्याच्या सहवासात जाणवतो मैत्रीचा सुंदर दरबार. रामच्या एका आपुलकीच्या हाकेनंच या सुवर्णमाळेत अलगद सामील झाले श्रीनिवास आणि विनायक. निर्मळता आणि भावनेची सुंदर छटा घेऊन येणारे हे 2 अनमोल मोती. श्रीनिवास साधा, भोळा, मनाने निर्मळ, स्वच्छ, त्याच्या निरागसतेतच दडलेलं मैत्रीचं खरं सौंदर्य स्पष्ट. विनायक डोळ्यात ओल, मनात प्रेम, भावना खोल. मैत्रीच्या या बंधनात त्याचा जिव्हाळा नेहमीच अनमोल. माळ अधिकच समृद्ध होत गेली आणि हळू सहजतेने येऊन गुंफले गेले गोपाल आणि बबन. 2 साधे पण मनात अपार ऊब आणि आपुलकी साठवलेले मोती. गोपाल स्पष्ट वक्ता पण मनाने कोमल, प्रेमाचा ओलावा, सत्य बोलूनही जपतो सगळ्यांच्या मनाचा गोडवा. बबन कमी बोलणारा पण हास्य देणारा सगळ्यांना, त्याच्या शांत स्वभावातूनही आनंद मिळतो साऱ्यांना. माळ आणखी समृद्ध होत गेली आणि सहजतेने येऊन सामील झाले अजित आणि संजू गौराज. मैत्रीच्या या बंधाला स्थिरता आणि जिव्हाळ्याची नवी उंच देणारे 2 अनमोल मोती. अजित वक्तशीर, नीटनेटका, वेळेचा खरा मान राखणारा, मैत्रीच्या या प्रवासातही नियमाने साथ देणारा. संजू गौराज समजूतदार, आपुलकीने नातं जपणारा, मैत्रीतून जोडलेला पण बहिणीमुळे घरचाच झाला. न कळतच अलगद पावलांनी या सुवर्णमाळेत येऊन गुंफले गेले जिना, संजू शेट्टी आणि राजकुमार. 3 असे मोती ज्यांनी मैत्रीला दिली सहजता,
ऊब आणि आपलेपणाची नवी छटा. जिना हटके स्वभाव पण मनाने खूप हळवा, मैत्रीत रंग भरणारा आणि सगळ्यांना आपलंसं करणारा. संजू शेटे. शिस्त हीच ओळख आणि आपुलकी हा स्वभाव. माळेत येऊनही शांतपणे सगळ्यांना बांधून ठेवणारा, मैत्रीचा खरा समतोल राखणारा. राजकुमार. कळत न कळत या मैत्रीच्या माळेत आला, पण येताच आपल्या आपुलकीने सगळ्यांच्या मनात घर करून राहिला. आणि दूर आकोट होऊन नजर ठेवून असलेला मिलिंद जाडे. गजानन महाराजांचा सच्चा भक्त, भक्तीच्या रंगात रंगलेला, शांत आणि निष्ठावंत. कर्तृत्व त्याचं मोठं म्हणून माळेत प्रेमानं गुंफला गेला. आणि त्याच क्षणी या मैत्रीच्या सुवर्णमाळेला पूर्णत्व लाभलं. 19 मोती आणि मी सर्जेराव, एक साधा या माळेचा सुवर्णधागा. पण खरं सांगायचं तर मी त्यांना बांधून ठेवलं नाही, तर त्यांनीच मला जोडून ठेवलं. त्यांच्यामुळेच माझं आयुष्य समृद्ध झालं, अर्थपूर्ण झालं. ही फक्त मोत्यांची माळ नाही, ही आहे मैत्रीची सुवर्णमाला. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी देवाचे मनापासून आभार मानतो की मला अशी 19 अनमोल मित्र मिळाले. तुम्ही सगळे माझी ताकद आहात, माझा अभिमान आहात आणि माझी खरी संपत्ती आहात. माझ्याकडून फक्त एकच भावना, धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझ्यासोबत राहण्यासाठी आणि आयुष्य सुंदर बनवल्याबद्दल. थँक्स ऑल ऑफ माय डिअर फ्रेंड्स फॉर बिईंग इन माय लाईफ. मैत्री हीच ती सुवर्णमाला जी काळानुसार अधिकच उजळत जाते. आपलाच सर्वांमध्ये गुंतलेला सुवर्णधागा, सर्जेराव कुंभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.